नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता TETचा पेपर फक्त जेमतेम महिना किंवा 25 ते 30 दिवसच राहील असं समजायचं, कारण पुढच्या काही दिवसामध्ये तर आपल्याला रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपरच सोडवायचे असतात. तर आज आपण असंच महा TETचा पेपर 1 2018 गणितामध्ये आलेले प्रश्न आपण बघणार आहोत. कारण मी काही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर हे जे मी क्वेश्चन आज घेतलेले आहेत हे अशा प्रकारचे क्वेश्चन वारंवार कंटिन्यू परीक्षेला आलेले आहेत. चला तर आज आपण व्हिडिओमध्ये आपण आज बघूया उदाहरणं. व्हिडिओला सुरुवात करायची, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन तुम्हाला मी प्रत्येक अपडेट घेऊन येईल. आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा कुटुंबामध्ये कोणी तयारी करत असेल त्यांना. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न काय आहे? शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाची त्या आकाराच्या पेटीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? आता अशा प्रकारचे प्रश्न दरवर्षी TETला दरवर्षी काही न करता विचारतात. म्हणजे एकदम सोपे, ह्याला जास्त काही ट्रिक पाहिजे, काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही. कसं आहे बघा, एकदम सोपं आहे. आता हे फोल्ड केलं तर एच्या विरुद्ध काय येईल? C. बीच्या विरुद्ध D येईल आणि ईच्या विरुद्ध F येईल. बीच्या विरुद्ध D. मग इथं काय विचारलं इथं आपल्याला? डीच्या विरुद्धच्या पृष्ठावर कोणते अक्षर असेल? कोणते येईल? B. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्नाचं पण तुम्ही नीट बघा. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 114, 112, 192 वह्या आहेत. त्या पेट्यांतील समान वह्या असलेले गठ्ठे तयार करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? आता हा जास्तीत जास्त शब्द आहे का? हा सगळ्यात मेन आहे. जास्तीत जास्त म्हणजे मसावी काढायचं आणि कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचं. हे लक्षात ठेवायचं, ह्याच्यावरून उत्तर निघून जातं. आता आपण ह्यांचा मसावी काढू. मसावी काढायचं एकदम सोपी पद्धत आहे. ते म्हणजे ते 2 × 2 36 असलं करत बसायचं नाही. डायरेक्ट असं एकदम सगळ्यांचा मसावी काढायचा. बे 1 बे 2 5 10 20 14 बे 5 10 बे सुकून 12 92 18 बे सुकून 12. आता आपण ह्याच्यामध्ये बघूया. इथे 191 आहे, त्याच्यामुळे चुकलं, सॉरी. 119 आहे, हां. त्याला 3ने भाग जाते बघू आपण. 3 त्रिक 9, 3 8 24, 3 त्रिक 9. त्याला 3ने भाग जात नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, जर प्रत्येक संख्येला तिन्ही संख्येला जर एका संख्येने भाग जात असेल तर असा मसावी काढायचा. नाही तर प्रत्येक संख्येचा वेगवेगळा मसावी काढून उत्तर लिहायचं. म्हणजे त्यातले सामायिक घटक काढून उत्तर काढायचं. 2 × 2 × 2 2 × 3 × 3. 114चा मसा. 112चं काय आहे? 2 × 2 × 2 × 7. 192चं काय? 192 आहे. असं का होईल? 192चं. आता हे सगळ्यांचा मसाई काढलेला आहे. मसाई म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. या सगळ्यामध्ये सामायिक आहे 2 आहे, 2 आहे, 2 आहे आणि फक्त 2 बरोबर 16. उत्तर काय येते आपलं? 16, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न काय आहे? 74.376 या संख्येतील उजवीकडील 7ची किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किमतीतील किती पट आहे? आता उजवीकडील 7ची किती स्थानिक किंमत आहे? 0.07 आणि डावीकडच्या ह्याचं काय आहे? 70. आता ह्याची पट विचारली, त्याच्यामुळं 0.07 / 70. 7/7,000 म्हणजेच 1/1000 बरोबर 1/10^3. त्यामुळे 10^-3. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न काय आहे? शेजारील समभुज चौकोनातील एची किंमत किती? इथं 70 दिलेलं आहे. एका कोणाचं माप किती दिलं आहे? 70. समभुज चौकोन आहे, त्याच्यामुळे शेजारील कोण सारखे असतात. इथं किती आलं? 70. हे 70 आहे, त्याच्यामुळं हे 70 आहे. समभुज चौकोन असल्यामुळे हे 70. आणि ह्याचे कर्ण असतात ते काटकोनामध्ये एकमेकांना छेदतात, त्याच्यामुळे इथे आलं 90. आणि आता आपण कोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. 70 + 90 + a 160 + a आणि a बरोबर 20°. ऑप्शन नंबर 1. आता हे काय आहे? x - 9x + 20 / 0. आता आपण बघूया ह्याचं. एक्सची किंमत काढायची सांगितली, विचारली त्यांनी. x -
4 बरोबर 0. आता ह्यांचे अवयव पाडायचे. x मायनस 5 गुणुले x मायनस 4 डिवायडेड बाय x मायनस 4 इज इक्वल टू 0. 5 चोक 20 ऋण गुणुले ऋण धन, ह्यांची बेरीज 9x असे आहेत. अशा प्रकारे ह्यांचे अवयव पाडायचे. 4x मायनस 4 x मायनस 4 कुठलं, x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू 5. त्याच्याबरोबर पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे, याच्यावरती पण हमखास दरवर्षी प्रश्न विचारतात. त्रिकोणी संख्येवरती 15 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता, आणि हा 100% सगळ्यांचा चुकतो. सोपा आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आपल्याला. त्याच्यामुळे 15 गुणुले 2 करायचं. 15 दुनी 30. 15 गुणुले 2 का केलं तर कुठली एखादी पूर्ण वर्गसंख्या आपल्याला मिळू शकते. पण 30 ही वर्गसंख्या आहे का नाही, त्याच्या जवळची कोणती आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे 25 आणि जास्त आहे 36. पण आपल्याला जवळची मिळालेली ही कमी असणारी ती कोणती, 25. त्याच्यामुळे आपण 25 घ्यायचं. 25चं वर्गमूळ किती आलं, 5. आणि आता 5 आले ना, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असणार आहे तो काढायचा आपल्याला. त्याच्यामुळे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला, 5. आणि त्याच्यानंतर 5व्या येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती, म्हणून ह्या 5मध्ये 5 मिसळायचं. किती आलं, 10. उत्तर 10 आलं. अगदी सोपं आहे. ह्याचं फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, हे पण नक्की येऊन जातं. आणि आता पुढचं आहे, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 4/5 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. अगदी सोपं आहे. अशा प्रकारचे गणित आलं ना, 4/5 आहे, ह्याचं काय करायचं, ह्याचं व्यस्तचरण करायचं. ते म्हणजे 5/4 म्हणजेच 1/4 पट. ऑप्शन क्रमांक 4 लक्षात ठेवायचं. असे उदाहरण आले ना, सोपं आहे. दिलेली ज्या पूर्णांक संख्या आहे का त्याची व्यस्त करायचं आणि मग जे उत्तर येते ते लिहून टाकायचं. पुढचा प्रश्न बघूया आपण. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. तर काय करायचं इथं पहिलं सोपं आहे. ह्याचं काही जास्त ऑप्शन 1 किंवा हे करायचं नाही. खूप लोकांची जमलिंग होती. काय करायचं, 48चे विभाजक लिहायचे. किती आहे, 1 हा सगळ्यांचा विभाजक असतो. त्यानंतर 2, 3, 4 पण भाग जातो. त्याचबरोबर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 12, त्यानंतर 16, त्यानंतर 24 आणि स्वतः 48. एकूण किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विभाजक म्हणजे काय, ज्या संख्येनं दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो ते असतात विभाजक. त्याच्यामुळे एकूण की समान वाटायचं एकूण किती प्रकारे वाटता येईल, 10. ऑप्शन क्रमांक 3. आता पुढचं आहे, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. हे सोपं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना पाठ पाहिजे, कारण हे अगदी अशा जे समसंख्या विषम संख्या ह्याचं पाठ असलं का उत्तर निघून जातं. फुकट पसायला मांडायची गरज नाही. ऑप्शन क्रमांक 1, 45. कारण हे लक्षात ठेवा, कारण म्हणजे ह्याचा वेळ वाचेल तुम्हाला गणित सॉल्व करण्यामध्ये. याचा एक तक्ता आहे. मी लवकरच तुम्हाला ह्याच्या तक्त्यावरती तुम्हाला मी घेईन व्हिडिओ. त्याच्यामध्ये सांगते की कशा संख्यांमध्ये किती फरक असतो, विषम संख्या, मूळ संख्या. तर लवकरच घेईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत. आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. आजपासूनच पूर्ण अभ्यासाला लागा. नक्की TET निघून जाईल.